सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। या पत्रकार परिषदेत सुरुवातीला वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर भूमिका मांडली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल कसा चुकीचा दिला याबाबत असीम सरोदे यांनी विश्लेषण केलं। त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील भूमिका मांडली। यावेळी त्यांनी स्क्रीनवर थेट 2014 ची शिवसेनेची प्रतिनिधी सभाच दाखवली। या प्रतिनिधी सभेत मांडण्यात आलेल्या 6 ठरावांविषयी त्यांनी माहिती दिली। या प्रतिनिधी सभेबाबत अनिल परब यांनी सविस्तर माहिती दिली। शिवसेनेची घटना दुरुस्ती कधी करण्यात आली याबाबत अनिल परब यांनी माहिती दिली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली। यावेळी त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना अधिवेशन बोलवून विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याचं चॅलेंज दिलं। आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो, ते उच्च न्यायालयात गेले, तिकडेही त्यांना टाइमपास करायचा आहे। मुळात हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षावर दिला। त्यांना सांगितलं पात्र अपात्र ठरवा, त्यांनी ठरवलं नाही। मिंदे गट कोर्टात गेला, त्यामुळे त्यांना नाराजी व्यक्त केली। तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे, राज्यपालांना सांगतो अधिवेशन बोलवा, विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास आणा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, होऊन जाऊ द्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं। आमचाच व्हीप लागेल, व्हीपचा अर्थ चाबूक, लाचारांच्या हाती शोभत नाही, शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांच्या हाती शोभतो, असंही ठाकरे यावेळी म्हणाले।